पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 32. गुरुला अनुसरून काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली. काश्यप आणि त्याचे अनुयायी यांना याप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली. 33. नंतर उरुवेला काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिली. त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत गेल्या. 34. प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी काश्यप आणि गया काश्यप यांनी त्या वस्त्रादी सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून वाहत येत असलेल्या पाहिल्या. तेव्हा ते म्हणाले, या आपल्या बंधूंच्या वस्तू आहेत, त्याने त्या का फेकून दिल्या? काहीतरी असाधारण स्थित्यंतर घडले असावे. ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले. ते दोघेही आपल्या 500 अनुयायांसह बाबाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले. 35. त्याला आणि त्याच्या अनुयायांना श्रमण वेशात पाहून चमत्कारिक विचार त्यांच्या मनात आले आणि त्याच्या कारणांची त्यांनी चौकशी केली. बुद्धाच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत उरुवेला काश्यपाने त्यांना सांगितली. 36. आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्याचे अनुकरण करावे असे ते म्हणाले. 37. त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली. नंतर त्या 2 भावांना त्याच्या सर्व अनुयायांसह धम्म आणि अग्निहोत्र याविषयी भगवंताचे तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरता आणण्यात आले. 38. त्या बंधुद्वयाला दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले, लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो तसा विचारांच्या गोंधळामुळे अग्नी निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळा धूर वर येतो. 39. काम, क्रोध व अविद्या हे अग्नीप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना भस्मसात करतात. 40. एकदा हा मार्ग सापडला आणि काम, क्रोध व अविद्या यांचा नाश झाला की त्यांच्याबरोबर नवी दृष्टी, ज्ञान आणि सदाचरण यांचा जन्म होतो. 41. म्हणून एकदा माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्यामुळे तृष्णा नाहीशी होते आणि तृष्णा नाहीशी झाली की मनुष्य श्रमण बनतो. 42. भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षींचा अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि बुद्धाचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. 43. काश्यपांची धम्मदीक्षा हा तथागतांचा महान विजय होता, कारण लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता. 3. सारिपुत्तांनी मोग्गलान यांची धम्मदीक्षा. 1. तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता. सुमारे 250 परिव्राजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते. 2. त्याच्या या शिष्यवर्गात सारिपुत्तांनी मोग्गलान या नावाचे 2 तरुण ब्राह्मण होते. 3. संजयाच्या उपदेशाने सारिपुत्त आणि मोग्गलान यांचे समाधान झाले नव्हते आणि ते यापेक्षा चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधात होते. 4. एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थवीर अश्वजित आपले एक चीवर परिधान करून आणि भिक्षापात्र व दुसरे चीवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आला. 2. अश्वजिताची दीर्घगंभीर चालचलणूक पाहून सारिपुत्त चकित झाला. वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारिपुत्त स्वतःशीच विचार करू लागला, खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिक्खू आहे. जर मी या भिक्खूकडे गेलो आणि मित्रा, तू कुणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस, तुझा गुरु कोण, तू कोणता धम्म मानतोस, असे जर मी त्याला विचारले तर काय हरकत आहे. 7. आणि राजगृहातील आपली भिक्षायात्रा संपल्यावर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरला. नंतर तो ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी सारिपुत्त गेला. त्याच्यासमोर जाऊन त्याने त्याला अभिवादन केले आणि अदबीने त्याच्याशी बोलून तो त्याच्याजवळ उभा राहिला. 8. अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिव्राजक सारिपुत्ताने त्याला विचारले, मित्रा, आपली मुद्रा शांत आहे, आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे, आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे, आपला गुरु कोण, आपण कोणता धम्म मानता. 9. अश्वजित म्हणाला, मित्रा, शाक्य कुळात जन्मलेला एक महान श्रमण आहे, त्याच्या नावाने मी ही परिव्रज्या धारण केली आहे, तोच माझा गुरु आहे आणि त्याच्याच धम्माला मी अनुसरले आहे. 10. वंदनीय महाराज, आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपल्याला कोणता उपदेश दिला आहे. 11. मित्रा, मी केवळ एक तरुण शिष्य आहे, मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे. मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही, पण त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन. 12. नंतर परिव्राजक सारिपुत्त स्थावीर अश्वजितास म्हणाला, ठीक आहे, आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा, परंतु मला त्याचा अर्थ सांगा. मला फक्त त्याचा अर्थ हवा आहे, शब्दांचे अवडंबर कशाला. 13. नंतर अश्वजिताने सारिपुत्ताला भगवान बुद्धाच्या उपदेशाचा
सारांश समजावून सांगितला. त्याने सारीपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले. 14. सारीपुत्त आणि मोगलान हे जरी सख्खे भाऊ नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणे राहत असत. त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते. ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे असे त्यांचे परस्परात ठरले होते. 15. ठरल्याप्रमाणे मोगलान जेथे होता तेथे सारीपुत्त गेला. सारीपुत्ताला पाहून मोगलान म्हणाला, मित्रा, तुझी मुद्रा शांत आहे, तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय? 16. होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झाले आहे. मित्रा, ते ज्ञान तुला कसे झाले? 17. नंतर मोगलान सारीपुत्ताला म्हणाला, मित्रा, चल आपण जाऊ आणि तथागताला भेटू. भगवान तथागतच आपले गुरु होतील. 18. सारीपुत्त उत्तरला, मित्रा, हे 250 परिव्राजक आपल्यामुळेच येथे राहत आहेत आणि ते आपल्यालाच मानतात. त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू, मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील. 19. नंतर सारीपुत्त आणि मोगलान हे ते परिव्राजक जेथे होते त्या ठिकाणी गेले. 20. ते उत्तरले, महाराज, आम्ही आपल्यामुळेच येथे राहतो आणि आम्ही आपल्यालाच मानतो. महाराज, जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही तोच मार्ग पत्करू. 21. नंतर सारीपुत्त आणि मोगलान जेथे संजय होता तेथे गेले. त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले, मित्रा, आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत, तेच आमचे गुरु आहेत. 22. संजय उत्तरला, छे छे मित्रांनो, जाऊ नका, आपण तिघेही या सर्वांची काळजी घेऊ. 23. सारीपुत्त आणि मोगलान यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले. 24. सारीपुत्त आणि मोगलान दुरूनच येत असताना तथागताने पाहिले. त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले, ते पहा, भिक्खू हो, 2 सोबती येत आहेत. सारीपुत्त आणि मोगलान यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले, हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्योद्ध होतील. 26. वेळुवनात पोचल्यावर जिथे भगवान बुद्ध होते तेथे ते गेले. त्यांच्यासमोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवून ते भगवंतास म्हणाले, भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी. 27. नंतर ए ही भिक्ववे भिक्खूंनो या हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारीपुत्त, मोगलान आणि 250 जटिल बुद्धांचे शिष्य झाले. 4. राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा. 1. राजगृह ही मगधराज श्रेणी बिंबिसाराची राजधानी होती. 2. एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांत झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला. 3. अशा प्रकारे राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले. 4. राजा बिंबिसाराने मनात विचार केला, अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करावयास लावणे ही साधी गोष्ट नव्हे. निश्चित तो अर्हत आणि सम्यक सबुद्धच असला पाहिजे. तो विद्वान, सद्वर्तनी, जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला, यात्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव व मानव यांचा गुरु असला पाहिजे. जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशाच उपदेश तो करीत असला पाहिजे. 5. ज्याचा आदी, मध्य आणि अंत कल्याणकारक आहे, ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत, असाच धम्म तो शिकवित असला पाहिजे. संपूर्ण निर्दोष, शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच तो प्रसार करीत असला पाहिजे. त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय. 6. म्हणून राजा बिंबिसार मगधातील द्वादश दशसहस्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तेथे गेला. भगवंताच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्याजवळ बसला. मगधातील ते 10 ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतास आदराने वंदन केले आणि त्यांच्याजवळ बसले. काही तथागतास कुशलक्षेम विचारून त्यांच्याजवळ जाऊन विनम्रपणे बसले. काही जण हात जोडून तथागतापुढे बसले. काहींनी तथागतात आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्याच्याजवळ बसले. काही जण काही न बोलता जवळ बसले. 7. मगधातील त्या द्वादश ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धाच्या बरोबर आलेल्या भिक्खूंमध्ये उरुवेला काश्यपाला पाहिले. त्याच्या मनात विचार आला, हे कसे काय? हा थोर श्रवण उरुवेला काश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे की उरुवेला काश्यप या थोर श्रवणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे? 8. त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उरुवेला काश्यपाला म्हणाले, हे उरुवेला वासी, तुला लोक महापुरुष म्हणतात. तुला असे काय आढळले की ज्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस, अग्निहोत्राचा त्याग केलास? हे कसे काय घडले?